मित्रांनो, तुमच्या घरातल्या पाण्याचा फिल्टर जर महिनाभर साफ केला नाही तर काय होईल? पाणी घाण येईल आणि मशीन खराब होईल, बरोबर? तसंच काहीसं तुमच्या शरीरातल्या नॅचरल फिल्टरसोबत म्हणजेच किडनीसोबत घडतंय का? आज या व्हिडिओमध्ये आपण अशा काही खुणा पाहणार आहोत ज्यावरून तुमची किडनी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. कधी सकाळी उठल्यावर आरशात पाहताना तुम्हाला तुमचे डोळे थोडे सुजलेले दिसलेत का? किंवा संध्याकाळी कामावरून आल्यावर मोजांच्या रबराचा वळ पायावर खूप खोलवर उमटलेला दिसलाय का? आपण याला कामाचा थकवा समजून सोडून देतो, पण प्रत्यक्षात जेव्हा किडनी रक्तातील जास्तीचं सोडियम बाहेर काढू शकत नाही तेव्हा शरीर ते पाणी साठवून ठेवायला लागतं. हे त्याचं पहिलं गांभीर्याने घेण्यासारखं लक्षण आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपल्या शरीरातील फिल्टर म्हणजेच आपली किडनी रक्तातील घाण साफ करणे आणि शरीरातील पाण्याचं संतुलन राखणे हे काम किडनी रात्रंदिवस करत असते. पण धक्कादायक गोष्ट अशी की किडनी जेव्हा 60 ते 70% खराब होते तेव्हाच त्याची लक्षणे ठळकपणे दिसू लागतात. अनेकांना वाटतं की किडनी खराब झाली की पोटात दुखेलच, पण तसं नसतं. म्हणूनच याला सायलेंट किलर म्हणतात. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला फक्त थकवा जाणवत होता. त्यांनी साधी अशक्तपणाची गोळी घेतली, पण नंतर कळलं की किडनी 70% काम करणं थांबवलं होतं. म्हणून या लक्षणांकडे साधेपणाने पाहू नका. अनेकदा आपण साध्या वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर खूप उशीर होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत जी तुमची किडनी धोक्यात असल्याचे संकेत देतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची 2 लक्षणे सर्वात महत्त्वाची आहेत. 2. किडनी खराब होण्याची 10 मुख्य लक्षणे. 1. शरीरावर सूज येणे. जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा शरीरात सोडियम साचू लागते. यामुळे तुमचे पाय, घोटे आणि हातावर सूज दिसू लागते. जर सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली सूज दिसत असेल तर हे किडनी खराब होण्याचे मोठे लक्षण आहे. 2. लघवीमध्ये बदल होणे. लघवीच्या सवयींकडे लक्ष द्या. जर तुम्हाला रात्री वारंवार लघवीला जावं लागत असेल किंवा लघवीचा रंग खूप गडद झाला असेल तर सावध व्हा. या प्रक्रियेत ल्युब्रिकेशनचा रोल खूप मोठा आहे. माझ्याकडे येणाऱ्या अनेक स्त्रिया तक्रार करतात की कोरडेपणामुळे आम्हाला आग होते. अशावेळी जर तुम्ही चांगल्या दर्जाच्या वॉटर बेस्ड ल्युब्रिकेंटचा वापर केला तर बोटांची हालचाल स्मूथ होते आणि घर्षणामुळे होणारा त्रास टळतो. बोटांच्या सहाय्याने जेव्हा तुम्ही योनीच्या आतल्या भागाला स्पर्श करता तेव्हा साधारण 2 इंच आत पोटाच्या बाजूला एक जी स्पॉट नावाचा भाग असतो. तिथे बोटांनी हळुवारपणे येथे ये किंवा स्क्रॅचिंग सारखी हालचाल केल्यास स्त्रीला एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्या एका पेशंटने सांगितलं की या पद्धतीमुळे तिला आयुष्यात पहिल्यांदा ऑर्गॅझमचा अनुभव आला. हे सांगावंसं वाटतं की प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं असतं. एका स्त्रीला जे आवडतं ते दुसऱ्या स्त्रीला आवडेलच असं नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा. त्यांना विचारा, तुला हे आवडतंय का, किंवा मी अजून हळू करू की जोरात. संवादाने अर्ध्या समस्या सुटतात. अनेकदा पुरुष घाई करतात. त्यांना वाटतं की जेवढ्या लवकर ते शेवटपर्यंत पोहोचतील तेवढं चांगलं. पण स्त्रियांसाठी हा प्रवास जास्त महत्त्वाचा असतो. बोटांच्या सहाय्याने तुम्ही त्यांच्या शरीराचा नकाशा समजू शकता. त्यांच्या मानेवर, पाठीवर, मांड्यांवर बोटं फिरवून त्यांना पूर्णपणे रिलॅक्स करा. जेव्हा एखादी स्त्री मानसिकदृष्ट्या रिलॅक्स्ड असते तेव्हाच तिचं शरीर प्रतिसाद देऊ शकतं. माझ्या अनुभवातून मी सांगेन की ज्या जोडप्यांनी शारीरिक सुखात प्रयोगांना आणि स्वच्छतेला महत्त्व दिलं त्यांच्यातील भांडणं कमी झाली आणि जवळीक वाढली. केवळ बोटांचा वापर करणे म्हणजे एखादी मेकॅनिकल क्रिया नाही, तर ते प्रेमाचं प्रदर्शन आहे. तुम्ही जितक्या हळूवारपणे आणि काळजीने स्पर्श कराल तितका तुमचा जोडीदार तुमच्या अधिक जवळ येईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची जोडीदार प्रतिसाद देत नाहीये तर रागवू नका किंवा चिडू नका. कदाचित त्यांना वेगळ्या पद्धतीचा स्पर्श हवा असेल. डॉक्टरांकडे येणाऱ्या अनेक केसेसमध्ये असं दिसतं की पुरुषांनी फक्त स्वतःच्या समाधानाचा विचार केल्यामुळे स्त्रिया या क्रियेपासून दूर पळू लागतात. शेवटी एक स्त्री आणि डॉक्टर म्हणून मी हेच सांगेन की लैंगिक आरोग्य हे केवळ शारीरिक नसतं, ते भावनिक असतं. तुमच्या बोटांच्या स्पर्शात ती माया आणि काळजी असू द्या. जर तुम्ही जोडीदाराच्या आनंदाचा विचार केला तर तुम्हाला मिळणारं समाधान हे दुप्पट असेल. घाई करू नका, स्वच्छतेचे नियम पाळा, जोडीदाराचा हो किंवा नाही याचा आदर करा आणि या सुंदर अनुभवाचा आनंद घ्या. जर तुम्हाला काही शारीरिक वेदना होत असतील किंवा काही शंका असतील तर संकोच न करता आपल्या फॅमिली डॉक्टरशी बोला, कारण सुखी आरोग्य हेच सुखी जीवनाचं रहस्य आहे.